मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने। राज्यातल्या त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। पहिली ते चौथीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य न करण्याच्या मनसेच्या मागणीनंतर राज्यात त्रिभाषा समितीची स्थापना करण्यात आली होती आणि या समितीने आजवर काय काम केलं हे राज ठाकरे यांनी नरेंद्र जाधव यांच्याकडून जाणून घेतलं। तसंच हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून चालू शकेल, पण पहिली ते चौथी हिंदीची सक्ती असता कामा नये असं राज ठाकरेंनी आपल्याला ठामपणे सांगितल्याची माहिती नरेंद्र जाधव यांनी दिली। त्यांनी समजावून घेतलं की समितीने आजवर काय काम केलेलं आहे, कारण सुरुवातीला त्यांनी मुळात समिती असायलाच हवी का असा प्रश्न उपस्थित केला होता, परंतु त्याबद्दल त्यांची आता खातरजमा पटलेली आहे की समिती चांगलं काम करते आहे। समितीच्या कामाबद्दल ते समाधानी आहेत। त्यांचं मत आम्ही ज्यावेळी विचारलं विशेषतः हिंदी भाषेबद्दल, तिसऱ्या भाषेबद्दल, त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितलं की हिंदी ही तिसरी भाषा म्हणून चालू शकेल, परंतु पहिली ते चौथी कुठल्याही प्रकारे हिंदीची सक्ती असता कामा नये। मुंबईतल्या मागाटण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या